वेलकम बॅक टू अवर चॅनल डेली जिंदगी. तर आजचा दिवस झाला होता रांगोळी काढण्यापासून. आज माझ्या हॉस्टेलला होता फेअरवेलचा प्रोग्राम, तर त्यासाठी मी काढली होती रांगोळी आणि त्यासोबतच होती पॅरेंट्स मीटिंग. तर पॅरेंट्स मीटिंग निमित्त आमच्या ज्या सगळ्या मुलींच्या मम्मी जे आहेत त्यांना बोलवलं होतं पॅरेंट्स मीटिंगमध्ये. तर त्यानिमित्त मी काढली होती अशी सुंदरशी रांगोळी. तर तुम्हाला कशी वाटली ही रांगोळी? मी करत होती रांगोळीचा व्हिडिओ बघा, बिकॉज मला ही रांगोळी जी आहे ती खूप आवडली होती. आणि ही रांगोळीमध्ये मला श्वेताताई आणि पायलताई आणि माझी रूममेट सानिका जी आहे तिने मदत केली होती की रांगोळी काढताना. तर असं होतं आमच्या हॉस्टेलचा आज समोरचा जो पोर्शन आहे तो, आणि खूप सुंदर दिसत होता जे रांगोळी काढल्यानंतर हॉस्टेल जे आहेत ते. तर रांगोळीचं मी घेत होते व्हिडिओ, आणि रांगोळी काढता काढता खूप उशीर झाला होता. मी सकाळी उठल्यापासून फक्त रांगोळी काढत होती. आणि रांगोळी झाल्यानंतर असा हे जे आहे आमच्या वार्डन मॅमने जे झाडं वगैरे लावले होते मी त्याचे व्हिडिओ करत होती, बिकॉज ते झाडं खूप सुंदर दिसत होते. आणि हे ज्यांची कृपेमुळे आम्ही इथे हॉस्टेलमध्ये आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा फोटो आमच्या हॉस्टेलमध्ये स्टार्टिंगला लावला आहे. त्यानंतर आले होते मी नाश्ता करायला. तर जे आमचा डायनिंग हॉल आहे तो पूर्ण खाली केला होता, बिकॉज इथे चेअर वगैरे लावायचे होते आणि इथे तयारी सुरू होते पॅरेंट्स मीटिंगची. फोटो वगैरे ठेवत होते महात्मा गांधीजींचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू महाराजांचा आणि फुले यांच्या जोडप्यांचा, म्हणजेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले ह्या होत्या. आमच्या मावशी जे करत होते आमच्या पॅरेंट्ससाठी नाश्ता. त्याच्यात होता आज छोले भात. तर ती करत तिला मी सांगितलं की मी मावशी व्हिडिओ करते. तर ती बघा व्हिडिओ करायसाठी सराटा वगैरे घेऊन म्हणते की थांब माझा व्हिडिओ कर, म्हणून मस्त पोज देऊन राहिली. थांब बाई मला पदर घेऊ दे अशी म्हणते, आणि नंतर माझा व्हिडिओ कर. ते काही गंजामध्ये होतं तर नाही, पण तरीही तिचे ॲक्शन बघा किती चांगली करत आहे आमची मावशी. असं तिचं छोटंसं हे देवघर आहे ज्याच्यामध्ये ती रोज पूजा करते, आणि हॉस्टेलमध्ये एक पॉझिटिव्ह स्पिरिच्युलिटी जी आहे, पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती तिथून आम्हाला प्रोव्हाइड करते. आमची तिसरी मावशी जी नवीन आता आली आहे. आणि हे असं होतं आमचं हॉस्टेल. इथे सानिका लपते आहे की व्हिडिओमध्ये मला नको घेऊ अशी करते. आणि तितक्यातच आमच्या ज्या सिक्युरिटी काकू होत्या त्यांनी महान लोकांचे, थोर पुरुषांचे हे लावले होते फोटोज. आणि ते मी व्हिडिओ करत होती, म्हणजे नाश्त्यासाठी आले नव्हते मी, फक्त व्हिडिओ करायला आली होती. तर आमच्या धाडस मॅडम त्याच्यासोबत बोलली मी. त्यानंतर वर जात होती प्रोग्रामची इन्फॉर्मेशन द्यायला वगैरे, आणि हात वगैरे धुतले नव्हते मी जे मेहंदी काढली होती त्याच्यासाठी. हे आहे आमच्या म्हणजे हॉस्टेलकडे जात होते, म्हणजे मी रूममध्ये जात होती. आणि रूममध्ये जात होते तेव्हा मुलींची सगळ्यांची गर्दी, बाथरूममध्ये आंघोळ करायला याला त्याला प्रत्येक गोष्टीसाठी गर्दी. ते पायल आणि श्वेता ते होती हाय करत होती, कारण की त्यांनी मला रांगोळी काढू लागली होती. रूममध्ये आली, रूम शांत होती, बिकॉज मुली जे आहेत ते बाथरूममध्येही करत होत्या आंघोळीसाठी. इथे नाश्ता केला होता, मावशीने उपमा बनवला होता सॅटर्डे असल्यामुळे. तर उपमा जे आहे मुलींनी ऑलरेडी घेऊन ठेवला होता. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर डेकोरेशनवाल्या दादांची गाडी आली होती. डेकोरेशनचं सामान सगळं जे आहे ते वर नेलं होतं टेरिसवरच होता तो प्रोग्राम होता. तिथे डेकोरेशन छान केलं दादा लोकांनी, खरंच खूप सुंदर जे आहे डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर खाली आली, त्यांना पाणी वगैरे नेऊन दिलं. आणि जे आंघोळीसाठी माझा नंबर लावतात की मला पण बाथरूम मिळालं पाहिजे, माझी पण आंघोळ झाली पाहिजे, आणि बाकी सगळे जे कार्यक्रम आहे तो सुरळीतपणे पार पडला पाहिजे. इथे सुरू झाली होती पॅरेंट्स मीटिंग. मी करत होती वरचे जे पण काम होतं डेकोरेशनचं, इलेक्ट्रिकचं, साऊंडचं, लाईटचं सगळं काम करत होते. त्यासोबतच मला पॅरेंट्स मीटिंगमध्ये आली होती माझी मम्मी, मला कॉल करून म्हणत होती तू कुठे आहे येणं. आणि माझी मम्मी जी आहे माझ्या मागेच बसली होती. हे आमच्या ज्या ऑरेंज कलरची साडी घालणार ते आहे आमच्या वार्डन मॅम. इथे बनवलं होतं मुलींनी सुंदर असं फेअरवेलचं इन्व्हिटेशन कार्ड. आणि त्यानंतर हे होतं फेअरवेल नाईटचा प्रोग्राम. आणि ही आहे मी जे साडी घालून थोडीशी शाईन करत होती, मुलींसोबत फोटोशूट केला आहे. माझ्या जुन्या रूममेट आहे. आणि ही आस्था आहे जे आम्ही व्हिडिओ करत होतो सुंदर. आणि मी लास्टमध्ये तयारी करून गेली होती, बिकॉज तयारी करून गेली होती. आणि आम्ही नाश्ता करून आमचा प्रोग्राम जो आहे तो एंड केला. आणि असा होता आजचा छोटासा ब्लॉग. आणि आजचा असा होता हा दिवस ज्याच्यामध्ये मी खूप जास्त थकलेली होती आणि माझे पाय खूप जास्त दुखले होते, कारण की मी खालून वरून खाली करू माझे पाय खूप जास्त दुखले होते. तर इथेच थांबते. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग.